पाथर्डी तालुक्यातील आडगाव येथील राष्ट्रीय सुरक्षा दल BSF मध्ये गेल्या 20 वर्षांपासून सेवेत कार्यरत असलेले पांडुरंग मल्हारी वाघमोडे पुलामा अहमदाबाद गुजरात येथे ड्युटीवर असताना आजारी पडले, परंतु उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल्याने पहाटे त्यांचा मृतदेह पुणे विमानतळावर पोहोचला। तिथून राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या सैनिकांनी वाघमोडे यांच्या मूळ गावी आडगाव येथे सकाळी 9 वाजता आणल्यानंतर त्या ठिकाणी दुःखद अंतकरणाने शासकीय इतमामामध्ये दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास BSFच्या जवानांनी हवेत 2 राऊंड फायर करून त्यांना मानवंदना दिल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास पांडुरंग वाघमोडे यांचे पार्थिव आडगावात पोहोचल्यानंतर गावातील ग्रामस्थांनी फुलांनी सजवलेल्या रथामध्ये त्यांचे पार्थिव ठेवले। चौकात रथावर पुष्पवृष्टी करत त्यांना दुःखद अंतकरणाने अखेरचा निरोप देण्यात आलाय। यावेळी आडगावमध्ये कडकडीत बंद ठेवून या दुःखद घटनेने ग्रामस्थांमधून मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत होती। पांडुरंग वाघमोडे यांच्या पश्चात पत्नी, 2 मुली, 1 मुलगा असा परिवार आहे। अंत्यविधी प्रसंगी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले, नायब तहसीलदार दिग्विजय पाटील, राष्ट्रीय सुरक्षा दलाचे गोविंद सिंह, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी तांबे, मार्केट कमिटीचे संचालक जिजाबापू लोंढे, माजी सरपंच संतोष शिंदे यांच्यासह पोलीस प्रशासन, महसूल विभाग व माजी सैनिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। प्रतिनिधी मयूर मुखेकर, करंजी।